विराज त्याच्या बिझनेस मीटिंगसाठी न्यूयॉर्कला गेला होता आणि तिथली सगळी कामं उरकून आज भारतात परतला. विराज मुंबई विमानतळावर त्याच्या ड्रायव्हरची वाट पाहत होता. कारण त्याच्या ड्रायव्हरने सांगितले होते की आपण विमानतळावर पिकअप करणार आहोत. खूप वेळ झाला पण तो आला नाही आणि त्याचा कॉल वाजत नव्हता. काही वेळाने विराज केचा फोन पण आला. चार्ज होत नसल्याने बंद. वाट पाहण्यात खूप वेळ झाला होता म्हणून विराजला वाटले की टॅक्सीने जावे. मग तो सर्व सामान घेऊन विमानतळाच्या बाहेर आला आणि टॅक्सी येण्याची वाट पाहत होता. मग एक टॅक्सी येताना पाहून विराजने त्याला हात दाखवून थांबवले आणि तो बसायला गेला. तितक्यात पलीकडून एक मुलगी टॅक्सीत बसली. विराज म्हणाला की तिने ही टॅक्सी थांबवली आहे. तर ती म्हणाली, काय झालं, मी आधी बसलो, तू दुसरी टॅक्सी घे. विराज मग तिला म्हणाला की तू कुठल्या दिशेला जायचं? तो म्हणाला, मी कुठेही जावं, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? हे सगळं ऐकून विराजला राग येऊ लागला. मग विराजसुद्धा टॅक्सीत बसला आणि म्हणाला, भाऊ चल. ती मुलगी फार काही बोलली नाही आणि तो तिच्या घरी आला तेव्हा ती विराजच्या आधी खाली उतरली आणि विराज टॅक्सीच्या पुढे निघून गेला. मग विराजला तहान लागली तेव्हा तो पाणी प्यायला मागच्या सीटवरून पाण्याची बाटली आणायला गेला. तर हाताने एक छोटीशी पर्स होती. त्यात पॅन कार्ड, आधार कार्ड आणि एक छोटीशी डायरी होती. ती पर्स त्या मुलीची होती. विराज ड्रायव्हरला म्हणाला, हे बघ, या मुलीची पर्स इथेच राहिली आहे. पोलीस स्टेशनमध्ये जा आणि जमा करा. त्यांनी 10 प्रश्न विचारले. त्यांनी पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनला फोन केला. मी ड्रायव्हर आहे. मी दिवसभर गाडी चालवतो आणि काही पैसे कमावतो. द्या. मग विराजला बरं वाटलं. मी हे करू शकतो कारण मी एक जबाबदार नागरिक आहे. आणि मग विराजच्या घरी आला. ड्रायव्हरला त्याचे भाडे देऊन विराज खाली उतरला. विराज व्यतिरिक्त त्याचे आई वडील विराजच्या घरी राहतात. विराज त्यांना भेटला, त्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि विचारले, ड्रायव्हर मला घ्यायला विमानतळावर का आला नाही? फोन बंद होताच त्याने घरी फोन करून सांगितले तो गाडी दुरुस्त करणार होता. विराज ठीक म्हणाला आणि आराम करायला त्याच्या खोलीत गेला. संध्याकाळी जेव्हा विराज झोपेतून उठला, तो खूप विखुरलेली खोली दुरुस्त करू लागला तेव्हा विराजला गाडीत भेटलेल्या मुलीची पर्स दिसली. विराजने ती उघडली तर त्यात एक डायरी होती. ती बाहेर काढली तर त्यात काही फोन नंबर लिहिलेले होते. त्यात एक नाव होतं नीतू. विराज त्या नंबरवर कॉल केला आणि त्याला सांगितले की मला कारमध्ये एक पर्स सापडली, ज्यामध्ये ही डायरी आहे. त्यात तुझे नाव आहे आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील आहे. त्याने विचारले, आधार कार्डवर नाव काय आहे? विराज आधार कार्डकडे पाहिले. कार्ड आणि माया म्हणाली, तर समोरची मुलगी, हो, मी माझ्या मैत्रिणीची पर्स आहे. तिने मला सांगितले की तिची पर्स कुठेतरी हरवली आहे. मी तिला सांगतो आणि तुझा नंबर पण दे. मी तुला कॉल करेल. नतमस्तक होईल. म्हणाली, ठीक आहे.
थोड्या वेळाने एका नंबरवरून कॉल येतो. तिने फोन उचलताच समोर एक मुलगी म्हणाली, तुझ्याकडे माझी पर्स आहे का? विराज म्हणाला, तू कोण आहेस? मग ती म्हणाली, ज्याची पर्स तुझ्याजवळ आहे त्यात माझ्याकडे काही महत्त्वाचे सामान आहे. विराज म्हणाला, हो माझ्याकडे आहे. तू टॅक्सीत विसरलास. ती म्हणाली, हो. उद्या तुम्ही मला डेली कॅफेमध्ये भेटून परत करू शकाल का? मी हो म्हणालो. धन्यवाद म्हणत तिने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी विराज तिची पर्स परत करण्यासाठी कॅफेमध्ये गेला. विराज वेळेवर पोहोचला, पण मायाला उशीर झाला. विराज तिच्यासाठी थांबला. काही वेळाने ती आली. आज ती कालपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत होती. तिचे लांब दाट केस होते जे उघडे होते. तिने पांढरा आणि निळा सलवार कुर्ता घातला होता. कानात सुंदर झुमके होते. विराज फक्त तिच्याकडे बघतच राहिला. हळूहळू विराजकडे जात. विराज लक्ष देत नव्हता. तो फक्त तिच्याकडे बघत होता. मग ती म्हणाली, हॅलो, तुझे लक्ष कुठे आहे? मी काहीतरी विचारते आहे. तर विराज पटकन उठला आणि म्हणाला, हो ये, मी फक्त तुझीच वाट पाहत होतो. ती म्हणाली, हो सॉरी, मला जरा उशीर झाला. विराज म्हणाला, कोणी नाही, ठीक आहे. तर विराज म्हणाला, कॉफी? ती म्हणाली, सॉरी, आता नको, मला घाई आहे. तू माझी पर्स दे, मला जायचं आहे. म्हणाली, ठीक आहे, पण तुझे शब्द लक्षात ठेवा. पुढच्या वेळी एकत्र बसून कॉफी प्यावी लागेल. मग म्हणू नकोस, मला अजून घाई आहे. ती म्हणाली, हो ठीक आहे, आता माझी पर्स दे. विराजने तिची पर्स दिली आणि म्हणाली, मी तुला देतो की मी पुढच्या वेळी भेटायला कॉल करू का? ती हो म्हणाली आणि निघून गेली. विराज काही वेळ तिथेच थांबला आणि मग ऑफिसला गेला. रात्रभर विराज मायाचा विचार करत राहिला. विराज तिला विसरू शकत नव्हता. विराजला तिची प्रत्येक गोष्ट आठवत होती.